कोल्हापूर शहरातील बिटूचे जमिनीचा हा विषय आज राज्य शासनाने मोकळं केला. त्याविषयी आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब यांच्या पुढाकाराने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचा या ठिकाणी विशेष आम्हाला आभार करायचा आहे. सोलापूर शहरातील 40% जमिनी जुन्या शहरातील हे चाळी असतील, हे बिटू जमिनी होते. आमदार साहेब देवेंद्र कोटे साहेब यांनी इलेक्शन मध्ये अनेक लोकांना या ठिकाणी शब्द दिला होता. चाळीतील लोकांना या ठिकाणी शब्द दिला होता की बिटू जमिनी मी या ठिकाणी उठवून दाखवेल. कारण का 100 वर्षापासून हे रखडलेली जमीन होती. अनेक डेव्हलपमेंट थांबलेले होते. अनेक चाळी जवळपास 40 ते 50 हजार लोकांचा हा प्रश्न होता. मिल कामगारांचे घरे होते, त्यांच्या नावावर या ठिकाणी घर नव्हते. आज बिटूचा विषय लीज होळ सत्ता प्रकार रद्द झाल्यामुळं आज तो विषय ज्यांच्या लोकांच्या नावावर जमिनी या ठिकाणी होणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे 40 ते 50 हजार लोक असतील या ठिकाणी 100 वर्ष झाले त्या ठिकाणी राहतात, पण ते ठिकाणी काही करू शकत नाहीत. कारण का बिटूची जमीन नसल्यामुळे कुठलं डेव्हलपमेंट करता येत नाही, ना कुठलं त्या घराला असेल चाळीला हात लावता येत नाही. आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी इलेक्शन मध्ये शब्द दिला होता लोकांना की मी हा विषय राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मी सोडवून आणेन. अनेक लोकांना आश्चर्य वाटलं होतं, पण जसा बोले तैसा चाले, वंदनीय पावले असं म्हणल्याप्रमाणे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी सतत मुख्यमंत्री साहेब बावनकुळे साहेब जयकुमारजी गोरे साहेब यांच्या माध्यमातून सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा केलं आणि बिटूची जमिनी या ठिकाणी सोडून आणून लोकांना या ठिकाणी एक सोलापूरच्या विकासासाठी एक मोठं पाऊल या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी उचललं. ज्याप्रमाणे आमदार साहेबांचे जे आजोबा तात्यासाहेब कोटे यांनी अनेक चाळीतील लोकांच्या घर त्यांच्या नावाने करून दिले होते, पण बिटू या ठिकाणी राहिलं होतं. ते स्वप्न आज देवेंद्रदादा कोटे यांनी तात्यासाहेबांच्या माध्यमातून असेल अनेक आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी चाळीतील अनेक लोकांचा प्रश्न या ठिकाणी निकाली काढला. ना भूत ना भविष्य न होणारा हा निर्णय आज रेडी रेकनरच्या 1980 जवळपास आज एक जर रेडी रेकनर आता जर काढला असं तर जेवढं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे त्याचं 70% आपल्याला या ठिकाणी भरावं लागत होतं. तर ते आज तसं न होता 2.5% आणि 5%, ते पण रेडी रेकनर 1980 सालचं रेडी रेकनर पकडून 2.5% आणि 5% या ठिकाणी ऑर्डर झालेली आहे. आणि मला विशेष भारतीय जनता पार्टी असेल, राज्य सरकार असेल यांचं व युती सरकार जनता पक्ष युती सरकार यांचं युती सरकार यांचा विशेष मला या ठिकाणी आभार व्यक्त करायचा आहे. आणि आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा आज तुम्ही चाळीत जाऊन बघितला तर घरोघरी त्यांचं या ठिकाणी कौतुक होत आहे. कारण का वयाच्या 34व्या वर्षी या ठिकाणी निवडून आले आणि आपली जबाबदारी काय आहे त्या जबाबदारीची भान ठेवून आपण काय केलं पाहिजे लोकांसाठी आणि काय नाही केलं पाहिजे, लोकांमध्ये राहून लोकांसोबत चाळीतल्या लोकांसोबत राहून लोकांमध्ये मिसळून आपली जबाबदारी आहे असं जाणीवचं भान ठेवून या ठिकाणी अनेक लोकांचे प्रश्न मार्गी काढले. त्याबद्दल आमदार देवेंद्रदादा कोटे साहेबांचा या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.